सकाळी आपल्या चहा सोबत असणार आपल्या समोर पुढे असणारा पेपर ज्याची किंमत असते 4 रुपये, पण एकदा दिवस मावळला की त्याच पेपरची किंमत 4 रुपये किलो रद्दीने विकला जातो। ही आहे वेळेची किंमत। आपण सुद्धा वेळेनुसार जर आपलं आयुष्य जगलं नाही तर आपली किंमत नगावरती नाही तर किलोवरती होऊ शकते। त्यासाठी वेळेला महत्त्व द्या। टेनिस क्रिकेट विश्वातील 2018, 17, 18 या सालातील सर्वोत्तम ग्रामीण स्तरावरील टेनिस बॉलचा संघ म्हणून ओळखला जाणारा दापोली संघ आज आपण पाहता मैदानामध्ये उतरला। विशाल जितेकर त्या संघाचे खरं तर सर्व आणि त्यांच्या समवेत अभिजित म्हात्रे, माफ करा विश्वजित म्हात्रे, हा मिळाला त्यांना एक अनमोल हिरा। अखादी देशामध्ये जाऊन सुद्धा ऐनक वयाची 22वी आणि 23व्या वर्षामध्ये खरं असणारा हा खेळाडू सुद्धा ज्या पद्धतीने उमेदनं क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याने आज टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवतो। तर दुसरीकडे आपण पाहताय नागाव, उरण तालुक्यातील असं कोणतंही गाव नाही तिथे या संघाचं नाव नाही। असा हा नागाव संघ मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरला। म्हणजे 2 उत्तम दर्जाच्या फलंदाजांमध्ये खेळाडूंमध्ये 2 संघांमध्ये होणारी मोठी चकमक आपण अनुभवता। अंपायर सिग्नल, गेम ऑन। पहिला चेंडू गोलंदाज विशाल जितेकर, पहिला चेंडू पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, झेल मिळाला होता, धावचीची संधी आहे बघूया, डायरेक्ट हिट केला जातोय पण इथे मात्र नोंद चुकला आणि त्याचा फायदा। एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या साह्यानं धावसंख्येला सुरुवात झाली आहे। वैभव आणि तेजस असे 2 फलंदाज आपण पाहता मैदानामध्ये नागाव संघाच्या वतीने फलंदाजीसाठी उतरले। दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय पश्चिमेकडून पूर्वेकडे आता मात्र वारे वाहू लागलेत। उजव्या हाताच्या फलंदाजाला सातत्याने मात्र पोषक असणार हे मैदान। हा चेंडू गॅप सिलेक्शन, या इनिंग मधील पहिला चौकार। पहिला चौकार आहे तो, या चौकाराच्या साह्यानं 5 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। विशाल जितेकरला बसलेला हा पहिला एक मोठा फटका। वैभव आणि तेजस असे फलंदाज, तेजस स्ट्रायकर असेल, यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न, क्या बात, नेत्रदीपक फटका, बुद्धीचं कौशल्य वापरलं आणि या चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेगला सीमारेषा पलीकडे धाडलाय, चौकार। हॅलो, पंचांच्या वतीनं हा चेंडू, अंपायर सिग्नल, पंच निर्णय द्यायचा, नो बॉल घोषित केला गेला। म्हणजे 4+1 अशा 5 धावा मिळत आहेत, 5 धावा मिळत आहेत। आणि या प्लीज पंचांशी वाद घालू नका, संवाद आपण साधू शकता पण वाद घालू नका। फ्रीट असणार आहे ना पंच? या 5 धावा मिळतात प्लस फ्रीट असणार आहे। या 5 धावांच्या साह्यानं नागाव संघ आता मात्र 10 वरती जाऊन पोहोचलाय। 10 धावा धाव फलकावरती लागल्या जातात। यावेळचा चेंडू जबरदस्त प्रहार केला जातोय, वाईडिश लॉंग कडे चेंडू आला, सिंगल पूर्ण केले, डबल साठी प्रयत्न केले, प्राधान्य दिला आणि 2 धावा मिळाल्या जात आहेत। या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्येमध्ये भर पडली आहे। धावसंख्या होतीये 12। क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय। 5 षटकांचा सामना असेल। सीमारेषेलगत 2 क्षेत्ररक्षक आपण पाहता, लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर काऊ कॉर्नर मध्ये तैनात केला गेलाय। पुढचा चेंडू, यावेळचा चेंडू तेजस कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय, हलक्या हाताने खेळला हा चेंडू पॉइंट मध्ये आलाय, सिंगल पूर्ण केली तेवढ्या वेळेमध्ये आणि संघ पोहोचलाय बिनबाद 13 वरती। बिनबाद 13 अशी धावसंख्या धाव फलकावरती लागली जाते। चांगलं क्रिकेट आपण आज मैदानामध्ये पाहताय। सातत्याने जे खेळाडू खेळ करतायत अशाच संघांना खरं तर स्पर्धेमध्ये सहभाग देण्यात आला आणि त्यांचा खेळ सुद्धा तेवढाच चांगला पाहायला मिळतो। चेंडू पाहिला तर स्लिप मध्ये आला, सिंगल पूर्ण केली गेली आणि आता मात्र बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज विशाल जितेकर, गोलंदाज विशाल जितेकर। संघाची धावसंख्या 14 धावा।
यावेळेस तेजस जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, पण इथे मात्र त्याला पण त्याच्यातून सुद्धा वेळ काढून क्रीडारसिक आज इथे उपस्थित झाले. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक सुद्धा ही स्पर्धा पाहतात त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. गोलंदाज ऋषी भोईर, ऋषी भोईर हा चेंडू फलंदाज त्रिफळाच्छेद होतोय. फलंदाज वैभव इथे मात्र बाद झाला, ज्यांना 3 चेंडू फेस केले, अवघ्या 2 धावा जमा केल्या त्यांनी मात्र त्रिफळाच्छेद झाला, बाद होतो. त्यानंतर आपण विचार केला तर सुशांत 3ऱ्या क्रमांकावरती याची वर्णी लागली जाते. ऋषी भोईर या गोलंदाजाबद्दल जर आपण गणेशजी पाहिलं तर हा गोलंदाज खरं तर त्याची शैली जर गोलंदाजी पाहिली तर बरेचसे फलंदाज मिस होत असतात. त्याचे चेंडू किंवा खेळत असताना कोणत्या अँगलने हा चेंडू कशा पद्धतीची डिलिव्हरी येईल पडताळत असताना थोडेसे मात्र कन्फ्युज होत असतात. अशा प्रकारची खरं तर एक विशिष्ट प्रकारे गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आतापर्यंत त्यांना पहिल्याच चेंडूत एक सफलता मिळवली. संघाची धावसंख्या 1-14. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, झेल उडाला जातो आणि झेल मात्र सुटला. चेंडू 1 बाउन्स सीमा पार. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ असं म्हटलं जातं. इथे मात्र चुकीला माफी नाही, झेल सुटला गेला, जीवनदान मिळालं, प्लस चौकार सुद्धा मिळाला आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये वाढ झाली. अर्थात धावसंख्या होती 18 धावा. अशाच प्रकारचा जीवनदान बेहलोल खानाला दिला होता प्रतापराव गुजर यांनी, त्याचे परिणाम भोगावे लागले होते. हा चेंडू शॉर्ट टर्नर मध्ये आला, कोणत्याही प्रकारे इथे मात्र फटका येत नाही या निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 40 दिवस राज्याभिषेकाला असताना गणेशजी अशाच प्रकारे बेहलोल खानाला जीवनदान दिला होता आणि महाराज करडले होते. गरिबांना गर्दी स्वराज्याला मात्र गरिबास गर्दी मिळवण्यासाठी येणाऱ्या गरिबास आपण जोपर्यंत आपण मारत नाही तोपर्यंत आपण रायगडावर तोंड दाखवू नका. आणि तिथून वेडात मराठे वीर दौडले 7 जे कोल्हापूर जिल्ह्यात नेसरीच्या खिंडीमध्ये जाऊन खरं तर 30,000 जणांविरुद्ध 7 जण लढले होते आणि तिथून ते गाणं झालं होतं, वेडात मराठे वीर दौडले 7. म्हणून जीवनदान हा नेहमी आपल्याला मागात पडतो. असो इतिहासातील तो जीवनदान, पण इथे मात्र या क्रिकेट मधील हा जीवनदान काय घडवणार. फलंदाज सुशांतला मिळालं हा जीवनदान. यावेळचा चेंडू सुशांत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर 19 धावा. क्या बात आहे. यावेळेस मात्र कलात्मक दृष्ट्या चेंडू खेळण्याचा प्रयत्न, बुद्धीचं कौशल्य आणि मनगटाची ताकद एकवटली. चेंडू मात्र डीप स्कोर लेग आणि फायलिंगच्या मधोमध खेळून काढला. परिणाम तर त्याचं रूपांतर चौकारामध्ये. MS
आणि हा चौकार दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूत आलेला चौकार नागाव संघाला 2 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचवतोय 33 वरती 23 धावा धावफलकातील लागल्या जातात 23 धावा आतापर्यंत झाल्यात म्हणजे चांगली धावसंख्या उभारण्याचा मानस जो आखला त्यामध्ये फलंदाजांच्या माध्यमातून ही फलंदाजी केली जाते त्यामध्ये यश सुद्धा लाभलं 2 षटक संपली पहिलं षटक फेकलं तर विशाल जितेकर दुसरं षटक ऋषिकेश भोर आणि तिसरा गोलंदाज विश्वजित म्हात्रे उर्फ बा गोलंदाजीसाठी होतो 23 धावा आतापर्यंत होत आहेत चांगलं क्रिकेट आपण पाहता मैदानामध्ये पहिला चेंडू जोरकस प्रहार केला जातोय चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये वाढ 24 धावा होत आहेत 5 षटकांचा सामना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 28 धावांचा या स्पर्धेचा निश्चयांक पाहायला मिळाला आहे तर 83 धावांचा उच्चांक पाहायला मिळाला यावेळेस शपलून खेळण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी साकारली जाते विश्वजित म्हात्रे मार्फत चेंडू मात्र निर्धाव येतो पहिल्या षटकामध्ये 14 दुसऱ्या षटकामध्ये ऋषीने फेकलेल्या गोलंदाजीमध्ये 9 धावा आल्या एक सफलता त्याला प्राप्त झाली होती हा चेंडू चांगला फटका नेत्रदीपक फटका होतो क्या बात क्रिकेटचं कौशल्य दाखवणारा फटका आलाय पंचांचा इशारा सीमा पार या चौकाराच्या साह्याने धावा संख्या होती 28 फलंदाज फ्रंट फुटून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जर आपण पाहिला भरकटलेली दिशा फायर सिग्नल व्हाईट बॉलचा इशारा 1+1 अशा 2 धावा इथे मात्र बहाल केल्या जातात तिसरे दशक करतात 30 धावा धावा फलकावरती लागल्या जातात नागाव विपक्ष दापोली असा विद्यमान सामना मैदानामध्ये रंगला यावेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पण इथे मात्र क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये चांगल्या रीतीने मात्र झेल टिपला आणि आणखी एक फलंदाज झेलबाद नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो अभिषेक आणि तेजस हा चेंडू शॉर्ट टर्मिनल मध्ये येतोय कोणत्या प्रकारे धाव मिळत नाही या निर्धाव चेंडूची सांगता हा चेंडू धावचीची संधी पाहूया चपळाने मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर पडली आहे 31 धावा होत आहेत तिसरं षटक जर आपण पाहिलं अतिशय चांगलं षटक टाकलं म्हणावं लागेल विश्वजितने एक चौकार जरी खाला असला तरी सुद्धा अवघ्या धावा मात्र त्याने बहाल केल्यात 8 धावा ज्याने दिल्या आहेत 3 षटकांचा खेळ संपला ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये यस डीजे थँक्यू डीजे मास्टर अतिशय चांगले खरं तर संगीत वाजवले जातात डीजे मास्टरच्या माध्यमातून यावेळचा चेंडू फलंदाज अबाबाटला तेजस खेळण्याचा प्रयत्न करतोय ज्या तेजसची फलंदाजी सातत्याने आपण पाहतो गतवर्षी सोमवारच्या मैदानात याच तेजसनं अतिशय बहारदार फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली होती तो तेजस
आज सुद्धा बोकरवाड्याच्या मैदानाची चांगली फलंदाजी साकारताना आपण पाहता संघाची धावा संख्या धावा फलकातील लागली जाते 32 धावा. राऊंड विकेट. चेंडू फलंदाज पुन्हा एकदा मिसजज होतोय, ज्याला दुसरा स्पेल दिलाय ऋषी भोईर. दुसरं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं तो गोलंदाज ऋषी भोईर. चौथं षटक हाताळताना आपण पाहतोय 5 षटकांचा सामना असेल. इथे आता मात्र फटकेबाजी करावी लागणार, कारण विकेट्स भरपूर हातामध्ये नागाव संघाची आणि धावसंख्या त्यामुळे गरजेचं असेल. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू मात्र मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतो, सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 33 धावा. आतापर्यंत आपण जर या सत्राचा विचार केला तर 5 चौकार आतापर्यंत आलेत. 33 धावांमध्ये 5 चौकार पाहायला मिळालेत. फलंदाज तेजस शपलून स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. लॉंग ऑन मध्ये चेंडू आला, सिंगल पूर्ण केली जाते. एकेरी दुहेरी धावांनी खरं तर इथे काय होणार नाही, कारण प्रतिस्पर्धी संघासमोर एक मोठं आव्हान उभारायचं असेल तर मोठी धावसंख्या सुद्धा होणं खूप गरजेचं आहे. चेंडू मधली एसटी उद्ध्वस्त केली. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. फलंदाज अभिषेक बाद झाला. अमित येतोय मैदानामध्ये. अमित आणि तेजस, तेजसच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चौकार पाहायला मिळाले. चौथं षटक मार्गस्थ आहे. 3 बाद 34 अशा स्थितीमध्ये आपण पाहताय नागाव संघाला प्रथम नाणेफेक करून फलंदाजी करत असताना. चेंडू खोलवर टप्पा होता, चेंडूला मात्र सन्मान दिला. चेंडू मिड ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. ज्या क्षेत्ररक्षकाकडनं एक झेल सुटला होता त्याने पुन्हा एकदा मात्र स्वतःला सावरला आणि चांगली कामगिरी करण्यासाठी मात्र नव्या उमेदीने पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतो. खरं तर हेच असं असतं, माणसाचं आयुष्य सुद्धा असं असतं. प्रत्येक वेळी माणसाला संधी येत असते, परंतु एकदा संधी हुकली की पुन्हा संधी येणार नाही असं कधीच नसतं. फक्त प्रयत्नामध्ये राहणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न जेव्हा माणसाकडनं होतात तेव्हा ते यश त्याच्यापासून कधीच दूर नसतं. यावेळेचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपला गेला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तो 3 बाद 35 धावा. अंडर कंट्रोल मॅच म्हणावं लागेल असं वाटलं होतं. सुरुवात चांगली झाली आहे आणि 50, 55 ते 60 धावा उभारू शकेल हा संघ असं वाटलं होतं, पण आतापर्यंत 35 वरती मात्र थांबवलं. शेवटचं षटक लागवर असेल आणि अशा परिस्थितीमध्ये धावसंख्येसाठी प्रयत्न करावे लागतील. अजून बरेचसे काही फलंदाज, चांगली फलंदाजी करणारे फलंदाज नागा संघाच्या तंबूमध्ये विसावा घेत आहेत. नागाव संघाच्या खात्यामध्ये विसावा घेत आहेत. यावेळेस मात्र अमितच्या बॅट मधून सरळ स्ट्रोक येतो. एक मोठा फटका, वाईड स्ट्रॉंग ऑन एरिया क्लिअर केला. षटकार. खेळतो क्रिकेटमध्ये रणनीती असते. आपण पाहता षटकार लागला, षटकार लागल्यानंतर बघा यष्टी रक्षक चेंज झाला, यष्टी रक्षक चेंज झाला त्यानंतर फिल्डिंग मध्ये सुद्धा बदल केला. ही क्रिकेटमध्ये एक रणनीती असते. रणनीती
अवलंबणं गरजेचं आहे, कारण प्रेमात आणि युद्धात सर्व माफ असं म्हटलं जातं. पण इथे युद्ध नाही, इथे स्पर्धा आहे आणि इथे या प्रतियोगितेमध्ये एक वेगळी वेगळी व्यूहरचना आखावी लागते. कारण प्रतिस्पर्ध्याला जर रोखायचं असेल तर त्यासाठी खरं तर बुद्धीचं कौशल्य सुद्धा तेवढंच वापरावं लागतं. कारण महाराजांचा पण इतिहास चालला तर शक्तीपेक्षा युक्तीने महाराज जास्त वेळा जिंकलेले पाहायला मिळाले. यावेळेस मात्र फलंदाची युक्ती पाहिली. लॉंग लेग मध्ये चेंडू सीमा पार. हा चेंडू पण पहिला चौकार गेला आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. अर्थात संघाची धावसंख्या आता मात्र 45 वरती जाऊन पोहोचली. एक समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा आता मात्र प्रयत्न पूर्णपणे झाला. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा जर आल्या गणेश तर नक्कीच मी म्हणेन नागाव संघाच्या दृष्टीने एक फायटिंग स्कोर उभारला असं म्हणेन. कारण नागाव संघाची सुद्धा गोलंदाजी तेवढीच तेज पाहायला मिळते. 45 धावा या चेंडूवरती कोणता आकडा दडला असेल? फलंदाज अमित. यावरचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक इनसाइड एज घेतली जाते. चेंडू शॉर्ट मिड विकेट मधून ट्रॅव्हल झाला, सिंगल पूर्ण केली गेली आहे आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते 46 धावा. धावा फलकावरती लागल्या गेल्या आहेत. यावेळचा चेंडू तेजस जोरकस प्रहार करतोय. झेल पाहूया, झेलकडे स्वतः गोलंदाज येण्याचा प्रयत्न करतोय. मिड ऑन मध्ये आलेली झेल कोणत्याही प्रकारे इथे मात्र दुसऱ्या धावसाठी प्रयत्न दिसत नाहीयेत. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज श्रेयस यानं. झेल मात्र मिस झाला. एक धाव मिळाली आहे. 47 धावा होत आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 47 धावा 2 चेंडू मध्ये. पाहूया अमित, एक षटकार एक चौकार जो अमितच्या बॅट मधून आला. आतापर्यंत 12 वरती नाबाद खेळतोय. यावेळचा चेंडू टेक ऑफ झाल्यानंतर उसळी घेतो. आणखी एक चेंडू मात्र निर्धाव. शेवटचा चेंडू आहे या सत्रातील. गुणलेखकाच्या अहवालानुसार या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी. यावेळेस प्रयत्न केले परंतु झेल उडाला जातोय. शॉर्ट लेग मध्ये आलेला हा झेल टिपला आणि फलंदाज अमित होतो झेलबाद. वाजिव अभी तो तू बच्चा है, थोड़ा थोड़ा कच्चा है, थोड़ा कुछ तू सीख क्या, थोड़ा कुछ तू सीख क्या, फिर हमसे तू आंख लड़ा, फिर हम. थँक यू डीजे मास्टर. मंचाच्या डाव्या साईडला जो खेळाडू कक्ष आहे तिकडे दापोली संघ बसेल आणि विनंती आहे त्या खेळाडू कक्षामध्ये बसलेले आमचे लाडके प्रेक्षक मायबापांना विनंती आहे आपण खेळाडूंसाठी ती जागा खाली करायची आहे. कारण खेळाडू आपण पाहता 5 षटकांचा सामना झाल्यानंतर थोडासा काही क्षण विसावा घेतील. त्यानंतर मैदानामध्ये त्यांचा फलंदाज येईल. अतिशय जबरदस्त आपण स्पर्धा पाहता. वरद विनायक मित्रमंडळ बोकरविडा आयोजित मित्रमंडळ बोकरविडा आयोजित सरपंच चषक 2019 एक शानदार पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येताना सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये बरोबर 4 जानेवारी रोजी या स्पर्धेला 11:30 सुरुवात झाली. 11:43 पहिला चेंडू पडला. त्यानंतर आतापर्यंत आपण पाहता ही स्पर्धा त्याच उमेदीने, त्याच अपेक्षेने, त्याच आनंदाने, त्याच जल्लोषाने मात्र मैदानामध्ये साजरे होत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील आपण पाहता 4थ्या सामन्यातील दुसरे सत्र जिथे गरज असेल 48 धावांची. एक धावसंख्येचा जर विचार केला तर 48 धावा म्हणजे समाधानकारक धावसंख्या उभारली आहे. 47 धावा जरी त्यांनी 48 धावांचं आव्हान खरं तर आपण पाहतो. या स्पर्धेचा बॉलमॅन
कालच्या दिवसामध्ये दशरथ पाटील सरांनी सुद्धा सांगितले की बाबांना त्याची सुद्धा काळजी घ्या. बाबू पाठक या स्पर्धेचा बॉलमॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर आपण पहिलं सत्र पाहिलं. संघाची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये आपण जर विचार केला तर 47 झाल्याने 48 धावांचं आव्हान आणि त्या 48 धावांच्या आव्हानाला पेलण्यासाठी सुरुवातीची जोडी मैदानामध्ये होते विशाल जितेकर आणि विश्वजित म्हात्रे. टेनिस क्रिकेट विश्वातील खरं तर दोन हे गुणवान खेळाडू ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहताय दापोलीचं क्रिकेट सध्या मात्र फुलताना दिसतोय. आणि अशा संघासमोर प्रतिस्पर्धी संघ म्हणून आपण पाहताय नागाव संघ गेले कित्येक वर्ष ज्या क्रिकेटमध्ये ज्या संघाची दहशत सातत्याने राहिली आहे असा संघ मैदानामध्ये नागाव संघ असणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत अमित असेल, वैभव असेल, तेजस, पप्पू असे बरेचसे खेळाडूंना आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. खरं तर आठवण झाली पुन्हा एकदा याच त्या नागाव संघाची चिरल्याच्या मैदानावरती झालेल्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्या नागाव संघानं आपली ताकद दाखवली होती आणि गेली कित्येक वर्ष या नागाव संघाने या क्रिकेटमध्ये आपलं नाव ठेवलं. असा नागाव संघ दापोली सारख्या एका बलाढ्य संघासमोर 48 धावांचा पाठलाग करत असताना त्यांना रोखण्यासाठी 2 हात करतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 5 जानेवारी मित्र आणि आजच्या दिवशी तर राधे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरले यांच्या वतीने आयोजित केलेल्या रजनी क्रिकेटच्या महाकुंभ मेळ्याला सुरुवात होते. आणि आज तालुका आपच्या पूर्ण स्पर्धा असतील. नक्कीच मी क्रीडारसिकांना आव्हान करून की आज नक्कीच आपण तिथे या स्पर्धेचा आस्वाद घ्या. बॅक टू क्रिकेट मैदानाकडे वळूया. मात्र जिथे दुसऱ्या सत्राला सुरुवात विश्वजित आणि विशाल तर गोलंदाज असणारा अमित ज्या खेळाडूचं स्ट्रॉंग झोन आपण पाहता त्या स्ट्रॉंग झोन मध्ये क्षेत्ररक्षक मात्र 2 तैनात केलेत. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहता डीप स्क्वेअर लेग आणि 1 क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मध्ये. पहिला चेंडू खेळण्याची संभावना घडलं काय फलंदाज मित्र. म्हणून तर मी नेहमी म्हणत असतो आपल्या आयुष्यामध्ये येणारी वेळ ही प्रत्येक वेळी नव्याने येत असते, काहीतरी नव्याने घडवत असते. आणि आज या मैदानात अशा बऱ्याचशा खेळाडूंना आपण पाहिलं ज्या खेळाडूंनी क्रिकेट विश्व गाजवलं. त्या बऱ्याचशा खेळाडूंना आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. कोण हिरो झाला तर कोण हिरोचा झिरो होत असताना पाहिला. म्हणून तर या क्रिकेटला सातत्याने क्रीडा रसिकांनी पसंती का दिली आहे. कारण क्रिकेटमध्ये कोणत्या क्षणी काय घडेल आणि काय बिघडेल हे सांगणं कठीण. इथे मात्र विश्वजितला हेरलं होतं गोलंदाज अमित यांना आणि मात्र एक मोठी सफलता मिळवली असं मी म्हणेन. जिथे मात्र पहिला फलंदाज दापोली संघाला सर्वात मोठा बसलेला पहिला धक्का विश्वजित मात्रेच्या सुरुवात. 3ऱ्या क्रमांकावर येते सुमित. हा सुद्धा एक चांगला खेळाडू सुमित. हा चेंडू हलक्या हाताने कट केला गेला आणि इथे आपण विचार केला तर डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू निघून जातो आणि पाहता पाहता गोळीच्या वेगाने चेंडू सीमारेषेवर होतो. अर्थात मिळतो चौकार. नक्कीच आज अखंड महाराष्ट्राच्या देवघरात आपण जे देव पुजतो ते केवळ कर्तृत्व आणि कर्तव्य होतं या छत्रपती शिवाजी महाराजांचे. माझा राजा देव नव्हता परंतु आज देवाची पूजा आपण जी करतो ती फक्त आणि फक्त महाराजांच्या कर्तृत्वामुळे. कारण 5 परकीय सत्ता महाराष्ट्राच्या छाताडावरती थया थया नाचत असताना असा एक युग
काळात युद्ध गर्जना होतो डीजे मास्टर. हॅलो, षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या होते 14 धावा. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून काढला होता. गलीमध्ये चेंडू आला. कोणत्याही प्रकारे धाव घेत नाहीयेत, कारण फलंदाज सुमितला माहिती आहे स्वतःची विकेट किती महत्वाची आहे आणि ती विकेट न गमावता त्याला मात्र मैदानामध्ये थांबायचं आहे, असा मात्र मनसुबा पाहायला मिळतो. यावेळचा चेंडू जोरकस प्रहार, चेंडू मिड विकेट सीमा पार. छोटा तीर घाव करे गंभीर अशी फलंदाजी फलंदाज सुमितच्या बॅटमधून येताना दिसते. असं वाटलं होतं हा फलंदाज कुठेतरी मात्र शांत बसेल, कारण एक मानसिक दडपण असेल. विश्वजित सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर थोडस मात्र वेळ जाऊ देतील असं वाटलं होतं, परंतु इथे मात्र रुकणा मनात आणि मात्र न थांबता न दमता आणि न डगमगता फलंदाज सुमित तिसऱ्या क्रमांकावरती आला आणि नागाव संघाची डोकेदुखी बढून बसला. ज्या सुमितनं लगावले 3 चौकार 1 षटकार आणि संघाला मात्र नेऊन ठेवले सुस्थितीमध्ये. अर्थात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करत असताना एक बाद 18 धावा, एक बाद 18 अशा स्थितीमध्ये आपण पाहताय दापोली संघाला. तर दुसरीकडे आपण विचार केला तर स्ट्रायकर फलंदाज असेल यावेळेस मात्र विशाल जितेकर आणि गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपण पाहता अभिषेक. ज्या अभिषेकला फलंदाजी करत असताना यश मिळालं नाही, परंतु इथे गोलंदाजी कशी होती पाहूया त्याची. यावेळेचा चेंडू चांगला फटका, क्लासिक फटका खेळून काढला. डीप स्कोअर लेग मध्ये फ्लायटिंग फटका आलाय. अंपायर सिग्नल या सिटी 6. किरण आयला दाद्या तोला चेंडू आले तो मग शिकाराच्या आता मग शिकाराच्या आता मग पिंजरा निसतला तुझे चोणी उडाले मला मोकळी निसतला हॅलो, स्वयंसेवकांना विनंती असेल आपण आपल्यासाठी आपण जी कामगिरी आता मात्र इथे या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाने स्वीकारली आहे त्याच पद्धतीने आणखी 1-2 स्वयंसेवक आपण निवडूया आणि कंपाऊंडच्या पलीकडे सुद्धा ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण पाहता जोरकस प्रहार आल्यानंतर चेंडू कंपाऊंडच्या पलीकडे गेला की याला उशीर होतो आणि वेळ होऊ नये. या स्पर्धेचा नियम आणखी एक सांगतो, चेंडू कधी गेला तरी नवीन दिला जाईल याची नोंद आपण घ्यायची. संघाची धावसंख्या मात्र होती आता 24 धावा. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अतिशय चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जो केला गेला. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 48 धावांची गरज विजयाचा अर्धा पल्ला सुरुवातीच्या 7 चेंडूंमध्ये पार केला. यापेक्षा आणखी मोठा मी म्हणेन सामन्यावरती मजबूत पकड काय असू शकेल. 5 षटकांचा सामना, त्यापैकी 7 चेंडूंचा खेळ झालाय आणि 24 धावा उभारत ही ओळख आहे दापोलीच्या क्रिकेटची, ही ओळख आहे दापोलीच्या फलंदाजाची आणि हीच खरे तर दहशत आहे दापोलीच्या फलंदाजांची. फलंदाज विशाल जितेकर सुद्धा प्रयत्न करतो. एक षटकार लागला आणि आपली चुरक दाखवली जाते. हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो बरेचसे खेळाडू ऑफस्टंपच्या बाहेर निघतात आणि घुसून खेळण्याचा जो प्रयत्न सातत्याने केला जातोय. हा चेंडू मात्र निर्धाव गेला. धावसंख्या स्थिर आहे 24 धावा. हा चेंडू जबरदस्त प्रहार केलाय आणि परिणामता पाहता पाहता वाईडिश मिड विकेट आउट ऑफ द पार. षटकार. गणपती बाप्पा
टाचणी मारून त्याच्यातली हवा जशी काढावी तशाच पद्धतीने फलंदाज षटकार चौकार मारून या सामन्यातील हवा काढण्याचा प्रयत्न करतायत. अंपायर सिग्नल लेग बायच्या स्वरूपात ही धाव मिळाली जाते आणि या संघाच्या धावासंख्येमध्ये भर पडली आहे. अर्थात धावासंख्या होती 31 धावा. तर सोनबादेवी ट्रांबे संघाच्या संघनायकाला हा पहिला पुकार आहे. आयोजकांच्या वतीने आपण मंचाकडे थांबायचं आहे. सोनबादेवी ट्रांबे हा चेंडू फुलटॉस चेंडू मात्र बॅटवरती घेतला गेला आणि चेंडूला भिरकावून दिले. काऊ कॉर्नर मध्ये सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावासंख्येमध्ये भर पडली. अर्थात धावासंख्या होतीये 32 धावा. क्रिकेटचा हंगाम खर तर बहरलं की ठिकठिकाणी आपण क्रिकेटच्या स्पर्धा पाहताय आणि त्यापैकीच एक उत्तम दर्जाचं आयोजन. बऱ्याच अवधीनंतर एक निर्धाव चेंडू येतोय जिथे मात्र कोणत्याही प्रकारे धाव मिळत नाहीये आणि अशा प्रकारे 2 षटकं संपली गेली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावांचा पाठलाग करत असताना दापोली संघाची धावसंख्या धावफलकातील लागली गेली आहे 32 धावा. डीजे तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी बऱ्याचशा स्पर्धा खर तर प्रेक्षकांच्या भेटीला येतात. हा चेंडू थोडीशी उसळी दिली होती. चेंडूला मात्र फाईन लेग मध्ये हिट गेलाय. सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे पण इथे मात्र सिंगल रोखणं कठीण असेल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. अर्थात धावसंख्या होतीये 33 धावा होत आहेत आणि विजयासाठी आता मात्र 15 धावांची गरज उरली आहे. 17 चेंडू आणि 15 धावा. यावेळचा चेंडू स्लोवर डिलिव्हरी होती. थोडीशी फिरकी घेतली पण इथे मात्र घडलं काय. फलंदाज विशाल जितेकर होतो झेलबाद. क्रिकेटच्या हंगामानं क्रिकेटला गाजतही या क्रिकेटच्या हंगामानं क्रिकेटला गाजतही या रायगड जिल्ह्यातला क्रिकेटला बहर आईला या ठाणे जिल्ह्यातला क्रिकेटला बहर आईला. क्या बात आहे विजय मास्टर. अतिशय चांगलं असं गीत. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो हे गीत या गीताचे गीतकार आणि गायक आमचे परममित्र रोशन पाटील शिरवली एक उत्तम दर्जाचा समालोचक आणि ज्यांच्या माध्यमातून सुद्धा गीत गायले जातात. अतिशय चांगलं असं गीत येतोय. रायगडच्या क्रिकेटला भर आलाय. काय येऊ नये आज आपण पाहता अख्खा ते देशामध्ये जाऊन याच रायगड क्रिकेटचे शिलेदार आपला अटकेपार झेंडे रोवतायत. हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी केली होती आणि इथे मात्र घडलं काय. फलंदाज सुमितला मात्र परतावा लागणार. घड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती मी म्हणून झाली सुमितची. कारण ज्या सुमितनं एखादी किल्ला लढवला अभिजित जो मात्र बाद झाल्यानंतर त्यानं चांगली फळदार फलंदाजी केली. 8 चेंडूंचा सामना करत 20 धावा ज्यानं जमवल्या. 1 षटकार 3 चौकार लगावत चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी साकारली. तो मात्र इथे झेलबाद होतोय. यावेळचा चेंडू आणखी एक झेलवला जातोय. काय घडणार. कोणता आकडा असेल या चेंडूवर. यस इट इज आउट आणि फलंदाज तिसरा फलंदाज जोरदार टाळ्या पाहिजे. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक मिळाली आहे गोलंदाज वैभव याला. कामावर जायला उशीर झायला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला वाटेची बघतोय रिक्षावाला. फलंदाज
नवीन प्रयत्न ऋषी बाद येतो आणि विपुल येतोय. कदाचित हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल का? यावेळेचा चेंडू हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आणखी एक गुगली टाकली गेली आहे. निर्धाव चेंडूची सांगता क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत गोलंदाज वैभव यानं आणि अवघी 1 धाव देत 3 सफलता मिळवल्या. जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल वैभवचा. हा चेंडू प्रहार केला जातोय लॉंग लेग मध्ये, क्षेत्ररक्षक पद्धतीत तैनात असेल. सिंगल फक्त मिळणार या फटक्यावर आणि या सिंगलचं सवयनं जबरदस्त कमबॅक केलं. गोल्डन षटकाची समाप्ती झाली मी म्हणेन, जिथे अवघ्या धावा बहाल केल्या, 2 धावा बहाल केल्या आणि 3 सफलता मिळवल्या गोलंदाज वैभव यानं. ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये येते. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणारा या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. थोडासा वेळ आहे म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांना मी सांगतो, बालई चषक 2019 येत्या 25 जानेवारी ते 27 जानेवारी रोजी एक जबरदस्त क्रिकेटचं आयोजन प्रतिनिधित्व आयोजन केलंय. 55,555 प्रथम पारितोषिक आणि भव्य चषक द्वितीय असणारे 25,555, तृतीय पारितोषिक असणारा 12,555 रुपये आणि या स्पर्धेची प्रवेश फी असणारा 6,000 रुपये. सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये सन्मान चिन्ह दिले जाणारा. मालिकेत पहिली विकेट हॅट्रिक घेईल त्याला सुद्धा एक विशेष प्रकारचं बक्षीस, आकर्षक बक्षीस असेल. तदनंतर आपण जर विचार केला तर उरण तालुका क्रिकेट अंपायर असोसिएशन या स्पर्धेसाठी असतील. समालोचक म्हणून या स्पर्धेसाठी पराग गावंड पिरकोन, गणेश गावंड दिगाडी आणि दशरथ पाटील करावे हे असणार आहेत. आणि या स्पर्धेचं ठिकाण असणार कोटगाव ग्रामस्थ मंडळ मैदान, पेट्रोल पंपाच्या पाठीमागे श्री गणेश कुमार बालई यांच्या माध्यमातून आयोजित केलेले बालई चषक 2019 एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते. आपण संपर्क साधू शकता संदीप पाटील यांच्याशी, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खर तर कव्हर केली जाणार आहे. व या मैदानाकडे जिथे मात्र आपण पाहता 12 चेंडू 14 धावा सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळते. क्या बात, अतिशय चांगला चेंडू आला. इथे मात्र कोणत्याही प्रकारे धाव मिळणार नाही. 11 चेंडू 14 धावा. होत्याचं नव्हतं होईल का असं वाटू लागलं. असं वाटलं तर सहजरित्या हा सामना संपला, पण हे मात्र नियतीला मान्य नव्हतं. मान्य नव्हतं आमच्या नागाव संघाच्या गोलंदाजांना, ज्यांच्या माध्यमातून अतिशय जबरदस्त गोलंदाजी, मॅजिकल गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या सामन्यामध्ये वेगळी चुरस. प्रेक्षकांमध्ये चर्चा वाढू लागली. का वाढू नये, कारण 12 चेंडू 14ची गरज असताना 11-14 सामना आला. प्रहार केला जातो आणि या सामन्यातील आला पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न. चोरकस प्रहार मिड विकेटच्या वरून आलेला बंदनीत षटकार. कोहली गल्लीस वरती कट करतो, आमचा विराट कोहली गल्लीस वरती कट करतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो. नक्की डिझेल इथे आमचे दशरथ पाटील सर असते तर त्यांनी पूर्णपणे अर्थानिशी या गाड्याचा उलगडा केला असता, पण तो तेवढा आम्हाला जमत नाहीये. संघाची धावसंख्या धावापालकात लागली गेली 40 धावा, 8 धावांची गरज आहे. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. उसळी जास्त अंपायर सिग्नल येते. पाहूया, हा सोयरे चेंडू घोषित केला जातो आणि विजयासाठी आता मात्र अवघ्या 7 धावांची गरज. 41 धावा धावापालकात लागल्या गेल्या आहेत. यावेळचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. अंपायर सिग्नल, पुन्हा एकदा वाईट बॉल चा इशारा आला. म्हणजे खरं तर या अगोदर जे फलंदाज ज्या डिलिव्हरीज वर बाद झाले, कदाचित फलंदाज तो गोलंदाज एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय की काय. विजयासाठी आता फक्त 6 धावांची गरज. यावेळचा चेंडू चांगला चेंडू येतोय, निर्धाव चेंडू. 6 धावांची गरज आहे. 9 चेंडू 6 धावा, 9 चेंडू 6 धावा असा सामना मैदानामध्ये आहे. यावेळचा चेंडू झेल उडाला जातो. झेल केली स्वतः गोलंदाज, झेल टिपला. जर अगोदरचा षटकार आला नसता तर सामन्यामध्ये वेगळी चुरस पाहायला मिळाली असती, पण इथे मात्र फलंदाज होतोय झेलबा.
8 चेंडू 6 धावा. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. आठ चेंडू आणि 6 धावा. निर्णायक विजयासाठी 6 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. जिथे आपण पाहिला तर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सिल्मिडॉनला शॉर्ट मिड विकेटला आणला जातोय. यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न फाईन लेग मध्ये केला पण आणखी एक फलंदाज झेलबाद. किती घोळ त्यात गोंडा ग पण माझं काळ जात राहुला आय लव्ह यूचा झेंडा ग. मला भरलं तुझं वार्ग मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एका मतासाठी माझं काळीच तुटतंय. तुझ्या एका मतासाठी माझं काळीच तुटतंय. जबाबदारीस तू माझ्याकडे एक जबाबदारीस तू माझ्याकडे. मला आमदार झालं सारखं वाटतंय. जबाबदारीस तू माझ्याकडे. थँक्यू डीजे मास्टर. मैदानामध्ये सामना रंगला. काळजाचा ठोका चुकेल की का अशी परिस्थिती आता मात्र फलंदाज बाद झालेत. चांगली गोलंदाजी केली जाते. 6 धावांची गरज आहे. हा चेंडू कसा असेल, या चेंडूवरती कोणतं समीकरण दडलेलं असेल, या चेंडूवरती कोणता आकडा येणार. नवीन फलंदाज शिवतेज. यावेळेस जोरकस पार झेलण्याची संभावना टाळता येत नाहीये. फलंदाज झेलबाद झेलबाद झेलबाद. जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 नाम तेरा ना यार झूम झूम के ओले 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 मुझको लुभाती है जवानियां मस्ती लुटाती संग गानियां मगे नगे ना मस्त फंसा दिल. विजयासाठी शेवटचं षटक आणि 6 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आतापर्यंत 7 फलंदाज बाद होत आहेत. 7 बाद. संघाची धावा संख्या आहे 42 धावा. 7 बाद 42. आणि या स्पर्धेमध्ये एकाच इनिंग मध्ये दुसरी विकेट हॅट्रिक नोंदवली जाते तेजस मार्फत. पहिली विकेट हॅट्रिक घेतली ती वैभव यांना, दुसरी विकेट हॅट्रिक तेजस. जबरदस्त गोलंदाजी केली गेली आणि खरं तर प्रेक्षकांची मने जिंकलीत. मी म्हटलं होतं असं एकही उरण तालुक्यामध्ये गाव नाही तिथे या नागावच्या क्रिकेटचं नाव नाही. याचं कारण काय तर 48 धावांवरती रायगड सारख्या रायगडच्या एका तगड्या संघाला रोखण्यासाठी जे काही भीम पराक्रम केलं, जे काही शिवधनुष्य पेललं गेलं, याचं उत्तम उदाहरण मी म्हणेन या सामन्यामध्ये ज्यांनी दिलं. मित्रांनो, नक्कीच यामध्ये तुम्हाला जर हे दृश्य आवडलं असेल, मैदानामधील गोलंदाजी आवडली, जोरदार एकदा टाळ्या वाजवा नागाव संघाच्या गोलंदाजीसाठी. मैदानामध्ये कोणी जिंकू कोणी हरवू त्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु सामना हा मात्र चुरशीचा आणि प्रेक्षणीय होताना दिसतोय. वरदविनायक मित्रमंडळ या मंडळाने जी काही मेहनत घेतली ती खऱ्या अर्थानं सार्थकी लागताना दिसते. शेवटचं षटक. आता मात्र उतरती कळा लागली आहे. फलंदाज मध्ये सचिन आहे. सचिन सुद्धा चांगला आहे, परंतु हा फलंदाज काय करणार. यावेळेस मात्र कटआउटचा अपील केलं गेलं, पण फलंदाज हा मात्र निर्धाव चेंडू होतोय. दोन्ही फलंदाज सचिन, परंतु 7व्या क्रमांकावरती आलेला सचिन हा मात्र एक चांगला फलंदाज आहे. हे बऱ्याच जणांनी पाहिले, पण त्या सचिनला खरं तर मैदान पाण्यातून एखादा मासा बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने तडफड असतो त्या पद्धतीने नॉन स्ट्राईकला उभा राहून तडफडावं लागतंय, कारण त्याच्याकडे अजूनही स्ट्राईक येत नाहीये. स्ट्राईक आहे ज्युनियर सचिन अर्थात 9व्या क्रमांकावरच्या या सचिनकडे. शेवटचं षटक. 5 चेंडू 6 धावांची गरज. 5 चेंडू 6 धावा. हा चेंडू फटका आलाय लॉंग ऑन ला, सिंगल पूर्ण केली जाते. पाहूया किती धावा मिळणार या
4 चेंडू आणि 5 धावा. 7व्या क्रमांकावरती येणारा सचिन, याची सुद्धा बॅटिंग चांगली पाहायला मिळाली आहे बऱ्याच वेळा. पण आता मात्र एक मानसिक दडपण असेल आणि मानसिक दडपण बरंच काही बिघडत असतं. पण यावेळेस मात्र कोणता खेळाडू कोणत्या दडपणाखाली असेल किंवा कोणता खेळाडू फ्री माइंडने खेळणार हे होणार आहे. 4 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण असताना आपण पाहणार आहोत. यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, मिड विकेट मध्ये चेंडू अडला गेलाय. 1 धाव मिळाली आहे. दुसरा धावसाठी प्रयत्न होतो आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होतात. पुलटा चेंडू होता. नक्कीच यावरती काहीतरी वेगळं घडलं असतं, पण इथे मात्र तसं काही घडत नाहीये. मानसिक दडपण याला म्हणतात, कारण जर झेल उडाला तर काय होईल. म्हणून तर क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व दिलं जातं. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 3 चेंडू आणि 3 धावा याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड बाबा. आणि या सामन्यामध्ये अट्टहास केला या नागाव संघाच्या गोलंदाजाने की शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगावा. हा चेंडू अपील केली जाते, परंतु पंचांच्या वतीने इशारा. या इट इज वाईड बॉल. आधीच धावसंख्येचा दुष्काळ आणि त्याच गोलंदाजांचा अवांतर चेंडूचा 13वा महिना. थर्ड अंपायर प्लीज. थर्ड अंपायर प्लीज. गोलंदाजी आक्षेप येतोय. थर्ड अंपायर. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि 2 धावा प्लीज. थर्ड अंपायर. 3 चेंडू आणि 2 धावा. असं वाटलं होतं सामना एकतर्फी होईल, कारण पहिल्या षटकामध्ये धावाले 18, दुसऱ्या षटकामध्ये 14. त्यानंतर मात्र फेकलेलं गोल्डन षटक अवघ्या 3 धावा. तदनंतर मात्र तेजसनं फेकले षटक 8 धावा देत 3 सपाटा मिळवल्या आणि सामन्यामध्ये एक वेगळी चुरस निर्माण केली. आता मात्र 3 चेंडू आणि कंपल्सरी चेसिंग 2 धावांची गरज. 3 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. 3 चेंडू 2 धावांची गरज. यावेळचा चेंडू गुगली. आणि खरं तर मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं, गणेश गावंजी सामना मैदानामध्ये खतरनाक रंगलाय. ज्या पद्धतीने आपण नेहमी म्हणतो निसर्गाने माणसाला ब्लॅक अँड व्हाईट डोळे दिलेत, परंतु स्वप्न मात्र रंगीत पाहत असतो. आणि अशाच रंगीत स्वप्नामध्ये आणखी एक स्वप्नवत कामगिरी आपण नागाव संघाची पाहतोय. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. 2 चेंडू आणि 2 धावा. यावेळचा चेंडू क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी केली ऐन मोक्याच्या क्षणी. खरं तर गोलंदाज आपली कामगिरी बदलवतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू आणि 2 धावा. काय म्हणाल या सामन्याला. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. फटका तर मात्र काही येत नाहीये, कारण गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला मिस करतोय, सातत्याने मिस करतोय. जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. आता नाही तर कधीच नाही आपला प्रवास. 1 चूक ही स्पर्धा गमावायला लागू शकतो. पाहूया. 1 चेंडू 2 धावा. पैसा उचल मॅच. यावेळचा चेंडू उडालेला झेल आणि टिपला. जबरदस्त कामगिरी आणि तो मात्र सामना होताच नव्हतं झाला. समोर असं वाटलं होतं विजय रूपी नंदनवन समोर फुललंय, पण खरं तर असं काही मत त्यावरती ऍसिड पडलं आणि मत होताच नव्हतं झालेलं. पूर्णपणे बकास होऊन गेलं. जिंकणं आणि हरणं मैदानाचा भाग आहे, परंतु मनाने कधी पराभूत होऊ नका. जोरदार टाळ्या झाला पाहिजे नागाव संघाच्या अफर्टसाठी, कारण खरं तर असं वाटलं तर सामना पूर्णपणे गेलाय.